राईट राईट हा एक्सप्रेस वे आहे ना. एक्सप्रेसच्या खाली जायचं इकडे हां त्या बाईकवर आपण आम्हाला सांगितलं इन्शुरन्स करा नाही तर आम्ही एक्सप्रेस वेवर चढलो असतो. एक्सप्रेशन होते अरे एकदम चलो असं होतं का? हां म्हणजे एकदम असं प्रश्न थोडं पुढे आलात ते एक्सप्रेसवेच्या खालून की हा थोडासा असा पॅच आहे जिथे तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे. इकडे गाड्या येतात इकडनं जरा सांभाळून आणि मग सरळ असं खाली उतरायचं.
इथून खाली आल्यावर हा एक ब्रिजचा ब्रिज दिसेल आपल्याला. काय लिहिलंय इथे, पाली फाटा. हां बरोबर, पाली फाटा. इथून राईड घ्यायचा आपल्याला या ब्रिज खालून. बैठकीवाले तो. हा हा मुंबई एक्सप्रेसवेला जातो हा रस्ता, आणि तो दुसरा रस्ता खोपोली. हां ते तुम्हाला इमॅजिका पण लागेल. आपण पोहोचलो पालीला. आय लव पाली. इकडे इकडे गणपती मंदिराकडे जायचं असेल तर इथून आहे. हा एक भारी असा रोड चालू झाला आहे, रूट असं मी एकदम आरामातच चालवत आहे. आपण बघू शकता ती भारी वाटते या रोडला. ॲम्ब्युलन्स खूप. अरे बापरे, बघ कुठे गेला. वाव काय कर्व आहेत. ॲक्च्युली हा रस्ता आत्ता बनवला, तेव्हा एवढा स्मूथ नव्हता. होता रस्ता चांगला, पण एवढा मस्त असं वाटतं कलर केलाय. पण मस्तच वाटतंय एकदम वळणावळणाचे रस्ते. हा आता आपण पालीच्या पुढे आलोय, आणि तो मग हा पाहिजे एक जंगल एरिया चालू होता बघा, पूर्ण जंगल. वाव मस्त वाटतंय. असा रस्ता पाहिजे गाडी चालवायला, बाईक चालवायला. 4 व्हीलरचं तर नाही, पण 2 व्हीलरसाठी तर असं. चला, आणि हा जंगल एरिया संपलेला आहे. म्हणजे जंगलच आहे ओव्हरऑल, पण ते झाडं जो होती ना, तो एरिया संपला. पण मस्तच होता एकदम. आदी साजे आदी आदिवासी वाडी, आदिवासी एरिया. हो विटांची घर आहेत. ऑलमोस्ट काही घर आहेत ती हीच आहेत, लावायची आहेत. काही घरही चिऱ्यांची आहे. ती काय हे चिरे. हे बुबू, मस्त वाटतंय खरं तर. इथं ना एक पावसात मला एकदा यायचंच आहे ना, काय भारी वाटेल. चुकलं त्या पांढऱ्या पट्टीच्या आतच राहायचं. वा काय दिसतंय बघा समोर, पुणे 99. वेलकम टू गोल्ड व्हॅली. हा एक इथे रस्ता आला ना की इथे लेफ्ट घ्यायचा असतो, आणि राईटला तुम्ही परत कोलाडकडे जाल, म्हणजे परत तुम्ही खड्ड्याच्या रस्त्यात नाही येणार. त्यापेक्षा हाच रस्ता लेफ्ट घ्यायचा, एकदम सरळ. हे रेडर, हे बघा खाली. हे ते घर मस्त आहे खाली. वळण आहे, दाखवू नाही शकत. खाली घरं छान आहे तिकडे, ते बघा. जरा अजून पुढे आलात की हा एक रस्ता आहे, तो इकडे तुम्ही सरळ गेलात का पुण्याला जाल, आणि हा राईट आपला माणगावकडे. नाही, तो पुण्याचा रस्ता नव्हता, माफ करा. हा सरळ गेला तुम्ही की पुणे, इथून माणगाव 23 किलोमीटर. म्हणजे आपल्याला हा राईट घ्यायचा आहे. हा पुणे इकडे सरळ रस्ता जातो. तसा बोर्ड आहे तिथे लिहिलेला, पण तरी पण हा थोडा असा इंडस्ट्रियल एरिया सारखा वाटतं इथे काहीतरी. इकडे MIDC आहे डाव्या बाजूला.
आणि निजामपूर नंतर आता आपण आलो आहोत माणगाव. आता हा माणगाव डेपो तुम्हाला दाखवतो, समोरच आहे. समोर एक्झॅक्ट समोर एस टी डेपो आहे. हा बघा, हा एस टी डेपो इथे, माणगावचा एस टी डेपो. आणि हा सर, अरे कुठे थांबायचं? हा पितोय तो जरा शेवटी ठेवला. दहीवडा पण ऑर्डर केला, तोही पटकन आणून दिला. माझ्याकडे होती लंचला बनवलेली मी चपाती भाजी. चपाती मस्त पैकी गोड दही आणि चपाती खाते. माणगाव मार्केट क्रॉस केल्यानंतर लगेचच हॉटेल कार्तिक म्हणून डाव्या बाजूला झाला. मस्त असा चहा सुद्धा उत्तम आहे. हे बघा आमची लाईट बघा, बॅक लाईट. इथे हॉटेल कार्तिक. इथे आम्ही चहा आणि दहीवडा, मस्त होतं. दहीवडा चांगला होता. महाडच्या इथे पोचलो. इकडे वरती गांधारपाले लेणी आहेत, आता दिसणार नाहीत, पण मी फक्त रस्ता दाखवायला फोन केला बोलतो, व्हिडिओ चालू केला की काय म्हणजे काय बोलतोय काय कळतच नाही आहे. मगाशी मस्त होतं, या गाड्या नव्हत्या त्यामुळे बरं होतं. पूर्ण काळोख आणि आम्हीच फक्त रस्त्याला, मस्त वाटत होतं. आता काय तुम्हाला दिसतंय काय माहिती नाही रात्रीचं, पण मला तर रात्री गाडी चालवायला मजा वाटते. म्हणजे एका साईडला इकडनं काय बोलतात तिकडच्या गाड्या नसतील ना, म्हणजे कमी, तेव्हा बरं वाटतं, कारण की ती लाईट येत नाही आपल्यावर. हे बघा आता कसं एकदम लाईट नाही येत आहे. आपणच आहोत. आता आपण कशेडी घाटाला लागलो आहे, पण रात्रीच्या वेळी कशेडी घाट चालू आहे का नाही हे अद्याप माहीत नाही आहे. बघूया आपण जाऊन, जर चालू असेल तर कशेडी घाटातून जाऊ, नाहीतर आपल्यासाठी घाट तर आहेच. आता आपण आलो आहे कशेडीच्या बोगद्याजवळ. इथूनच आहे वाटतं. ही गाडी मागे का आली? बोगदा बंद आहे काय रात्रीचा? आई शपथ, हे पूर्ण ग्रेव्हल्स आहे. इथे ब्रेक नाही लागला पाहिजे, लावला पाहिजे. हा हा कशेडी टनल आहे. हो टनल. मला डाऊट येतोय परत घाटावर नाही येऊन ठेवणार हा रस्ता. अनुसया, हा हॉटेल अनुसया जवळ गेला पाहिजे, पण आहे हॉटेल अनुसया जवळच जाणार आपण. बोगदा तिकड. ओ हो हो, इकडं नाही वाटतं. रेव्हल्समुळे जरा भीती वाटते. गाडी जाते ती जाऊ दे, रेव्हल्स नाही करत आहे. वाव, हे बा रनवे सारखं केलंय. चलो, मला वाटलं लगेच खाली गेल्या टनल असेल. कशेडी टनल. वा, काय लाइटिंग केली आहे यार, सुपर्ब. वाटत नाहीये कशेडी, धूळ आहे थोडीफार, पण ठीक आहे, आता काम चालू आहे ना अजून.
हा कशेडी घाट संपलेला आहे. हा सॉरी, कशेडी घाट पण संपला, बोगदा पण संपला. आणि हा आपला परत आपण लागलेलो आहोत जुन्या मुंबई गोवा हायवेवर. अरे बापरे लागलेलो तर आहोत, पण जायचंय कसं? अच्छा हा असं जायचंय. ओके हा इथे आहेत ते सोडतायत तरी पण. पणजी रत्नागिरी खेड 19 परशुराम घाट चालू झाला. हे कोल्हा 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 हा रिअल कोल्हा होता. हा रिअल कोल्हा होता. रिअल कोल्हा होता. मगापासून की माझा लांडगा आला रे आल्यासारखं झालं. पण एवढ्या जवळ कोल्हा असं कसू शकतो? असू कसा शकतो? क्या बोला तूने? आय एम डॅम शुअर व्हिडिओमध्ये आला असेल ना तर नक्की दिसेल तो कोल्हा. त्याच्या याच्यावरनं ओळखलं मी, शेपटीवरून. मला तो कुत्राच वाटला होता. शेपटी झुपकेदार होती याची. आणि आता हा असा पॅच आलाय इथे तर काहीच नाही आहे, पूर्ण काळो. समोरून अशा गाड्या येतात एकदम, त्यामुळे आपल्याला इथे जरा जावं लागतं अप्पर डिपर देऊन. एकदम मारत येतात लाईट. थँक्यू. असे काही काही चांगले जण असतात, बाकी सगळे हेच असतात.